चला तर मी इथे रेडी झाली आहे आणि मी प्रीतम आणि अव्यू एका ठिकाणी चाललो आहे जिथे जायला अव्यूला अजिबात आवडत नाही, पण तिथे जाणं खूप जास्ती गरजेचं आहे. बाहेरचं वेदर खूप छान होतं आणि वेदर एन्जॉय करता करता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो, ते म्हणजे हॉस्पिटल. अव्यूची 15 मंथ्सची वॅक्सिनेशन पेंडिंग होती, जी की आम्ही 16व्या महिन्यात त्याला देतो आहे. हॉस्पिटलमध्ये 15 ते 16 दिवस डॉक्टर अवेलेबल नव्हते, त्यामुळे थोडं डिले झालं. इथे आशिष फर्निचरमध्ये आम्हाला जायचं होतं सोफा बघायला, पण अव्यू भरपूर रडत होता, त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. आणि आम्हाला अव्यूसाठी काही फुटवेअर्स पण घ्यायचे होते, पण या बाटामध्ये आम्हाला कम्फर्टेबल असे त्याचे फुटवेअर्स नाही मिळाले. त्यानंतर घरी येतानाच आम्ही पाणीपुरीचा आनंद घेतला. वेदर खूप छान होतं. त्यानंतर सोबतच तिथे आणखी एक दुकान दिसलं, जिथे आम्हाला अव्यूसाठी एकदम परफेक्ट सँडल मिळाली. शूज आम्हाला अजूनही त्याच्यासाठी परफेक्ट असे नाही मिळाले, तर आम्ही ते कॅन्सल केलं, फक्त सँडल घेतली. त्यानंतर अव्यू घरी जातानाच माझ्या अंगावर झोपून गेलेला. घरी पोचल्या मी आधी लाईट्स ऑन केली, थोडंसं हातपाय वगैरे धुवून घेतलं आणि त्यानंतर मी केली दिवाबत्तीची तयारी. दिवा लावला देवाजवळ आणि त्याचबरोबर मी मस्त असं जेवण बनवलं. आज मी जेवणात बनवलं तर पनीरची भाजी, चपाती, पापड आणि डाळ भाजी, असं मस्त जेवण झालं. चला तर बाय गाईज.